25 ಲಕ್ಷದ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಸಮಾಜ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೀದರು, ಬಾಗಲಕೋಟೆ, ಬಿಜಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ 2 ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ರಿ, ಧಾರವಾಡ, ದಾವಣಗೆರೆ, ಶಿವಮೊಗ್ಗ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ನಮ್ಮ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ ಬಂಧುಗಳೇ. ನಾನು 27ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ 28ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಶಾಸಕನಾದೆ. 4 ಬಾರಿ ಶಾಸಕನಾಗಿ 2 ಬಾರಿ ಸಚಿವನಾಗಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಎದುರು ನಿಂತಿದ್ದೇನೆ. ಎಲ್ಲರ ಕೂಗದೇ ಇಲ್ಲ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ನೋವು ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇವೆ, ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ನೋವು ನೀವು ಯಾರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಂಗಿಲ್ಲ. ನಾವಿಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಂದಿರ್ಬೇಕಾಗಿದ್ರೆ ನಾವೇನ್ ಕಷ್ಟ ಬಿದ್ದೀವಿ ಅಂತ ನೀವು ಯಾರು ಯೋಚನೆ ಮಾಡಲ್ಲ, ಅದು ಏನು ಮಾಡಕ್ बरल निಮಗೆ. तुम्हाला माहित नाही आम्ही इथे येऊन थांबले, आम्ही किती त्रास घेतले, किती त्रास आम्हाला झाले. ऐकणारे कोण आहे? सगळ्या वेरकीवर येतात, आम्हाला सांगतात हे करा, अमुक करा, तमुक करा, सगळं सांग करतो साहेब. आमचा पण थोडा त्रास आहे काय की आमच्या सोडा इथं साहेबांचा विचारा. एवढं सोपं नाहीये. सोपं का नाहीये म्हणलं तर अण्णा सांगितलं सारखं पॉलिटिक्स डिफरंट स्केल मध्ये आहे. ते दिसते तसं नसते, त्यामुळं काय म्हणतात ते मराठा ह्याच्यात नंबर 1 आहे. मी फसत छत्रपती शिवाजी महाराजचा स्टॅच्यू लावायचा आणि सुरू करा, हा अजून जोरात सुरू करा, जावा घरी जावा, सगळं संपलं. का म्हणतो मी त्रास काय? तुम्ही इतिहास बघा, कर्नाटकाचा इतिहास बघून बघा. सगळे छोटे छोटे जातीवर सगळे समाजचे लोक संघटित झाले, शैक्षणिक पुढे आले, पॉलिटिकली फाईट करतात. आज पण चालू आहे त्यांचा संघर्ष. आमचं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही असून आमच्याकडे युनिटी, आमच्याकडे फायटिंग स्पिरिट लई कमी आहे. हे आम्हाला असं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतं की नाही माहित नाही, पण आम्हाला तरी नक्की वाटतंय. आणि इथं कशाला आलो आम्ही? मला कुठलं राजकारणाचं इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही काय मला वोट घालणार नाही आहे, कळलं? मला कुठलं इथं राजकारण करायचं नाहीये. बीदर मध्ये राजकारण करायचं नाहीये, बिजापूर मध्ये नाहीये, बागलकोट मध्ये नाहीये, बेलगाम मध्ये नाहीये. सगळ्याकडे मी थांबतो काय राजकारणाला. लोक काहीतरी म्हणतात म्हणून करते, पण आमचा उद्देश ते नाहीये. उद्देश काय आहे की एक श्रीमंत पाटील, एक संतोष लाड काय करील काय, हे सगळं आमच्या हातात होते. किती देव आहे आमच्या देशमध्ये सांगा. हे सगळं फटाफट माहिती असतं तुम्हाला. सांगा 33 कोटी देव आहेत बाबा. किती आहेत बाबा? हा 33 कोटी आहेत. त्यांच्या हाताने काय झालं, आमच्या दोघांच्या हाताने काय होईल? तसला काहीतरी तुमचा माइंड असेल तर काढा. हे आम्ही जे ट्राय करायला लागलो, व्हॉट एव्हर वी आर ट्राइंग टू डू, इट इज जस्ट अ बिगिनिंग. तुम्ही इमिडिएटली अर्जी आणून मला पुतळी करा, ते पुतळी सेकंड, भवन करा ते सेकंड, फर्स्ट प्रोग्रेस एज्युकेशन वर राहा. का माहितीये काय? पुतळीचा खर्च 15-20 लाख रुपये, त्याच्या अटलिस्ट एक 20 मुलांना मुलींना मी वाचू शकतो. पैसे द्यायचे नाही, पैसे नाही म्हणून नाही आहे, पण कुठलं तरी चांगल्या परिस्थितीला यूज करूया. आणि असलं सगळं आहे की नाही, आम्ही जरी संघटित असलं तर, काय असलं तर संघटित असलं तर, बीजेपी एमएलए असेल तर त्याच्याकडे काढून घ्या, काँग्रेस एमएलए असेल तर त्याचं काढून घ्या, पार्लिमेंट मेंबर असेल तर त्याचं काढून घ्या, कुठलं सरकार असेल तर त्याचं काढून घ्या. का म्हणतो माहितीये काय? एज्युकेशन नसलं तर आम्ही लई त्रास मध्ये आहे. उदाहरण सांगतो मी. आमच्या समाजाचे लोक कुठल्याही स्किल्ड काम मध्ये नाही आहे. मी लेबर मिनिस्टर आहे. सध्या ऑल ओव्हर इंडिया 90% लोक आम्ही अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये येतो.
आणि त्याच्यात अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये स्किल्ड काम करतात लोक, पण आपले लोक कुठेही स्किल्ड मध्ये नाही आहे. टाईल कटिंग मध्ये, मार्बल कटिंग मध्ये, इटालियन मार्बल लेईंग मध्ये, प्लंबिंग मध्ये, इलेक्ट्रिशियन मध्ये, तुम्ही जाऊन बघा मोबाईल रिपेअरी करणारे, असले कुठलेही स्किल जॉब मध्ये आमचे लोक नाहीये. हे आम्हाला त्रास आहे. स्किल म्हणलं तर काय, कोण स्किल काम करतायत त्याला रोज पैसे जास्ती भेटतात. आता उदाहरण सांगतो तुम्हाला, ते ऍपचं बिझनेस चालू आहे, स्विगी, झोमॅटो, फ्लिपकार्ट, आणि त्याच्यात एक आहे अर्बन क्लॅब म्हणून आहे. अर्बन क्लॅब म्हणजे काय, तुम्ही अर्बन क्लॅब मध्ये ऍप मध्ये तुम्ही गेला, तुमच्या घराचं काहीतरी दुरुस्ती करायचं आहे, रिपेअर करायचं आहे, तुमची सांगा आमचं एसी फिट करायचं आहे. एसी फिट करायला गेलं तर नुसतं एका तासाला 600 रुपये मिळतात तिकडे. त्यांना किती मिळतं? आपला एक माणूस भेटत नाही तिकडे. आपल्याला करायचंच नाही आहे, आपल्याला इंटरेस्ट काय आपल्याला पण माहित नाही साहेब. त्यामुळं इथं काय आम्ही फॉर्म करायला लागलो, आता आम्ही सगळं संघटन करायचा उद्देश काय आहे की आम्ही एक ऍप बनवलं. आता मी मराठा ऍप म्हणून एक बनवलंय आम्ही. हे प्रिलिमिनरी मीटिंग तुमच्याशी भेट घालून उद्देश सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. हे ऍप तुमच्या गावाला ग्रामपंचायती वाईज, जिल्हा पंचायती वाईज आमचे लोक टीम करून सगळे एकामेकाला आम्ही सगळं मिळून, बीजेपी से, जेडीएस से, काँग्रेस सगळं मिळून तुमच्याकडे येतो. तुम्ही त्या ऍपवर रजिस्टर करा आणि तुम्हाला महिन्याला त्या ऍप मध्ये आलं तर 1 रुपये तरी द्यायला लागतं. किती द्यायला पाहिजे? बोला वो तू ससा का होत आहे? हा तो घट बोल, मला धड वाजा लागली. 1 रुपये तरी द्यायला लागेल महिन्याला. तुम्हाला 1 रुपये द्यायला लागेल, नाही दिलं सुद्धा चालतंय, पण तुम्ही टाइम तरी द्या. तुम्हाला टाइम द्यायला पण नाही आहे, 1 रुपयासाठी देत नाही तुम्ही आयडिया पण देत नाही म्हणलं तर तुम्ही तुमची घरी राहा, आम्ही आमची घरी राहतो. काय का त्रास नाही त्याच्यात. का म्हणलं तर हे सिस्टम चालवायला, सिस्टम असंच स्टार्ट करायला पाहिजे की माझ्या मुलं सिस्टम थांबायचं नाही, साहेब मुलं सिस्टम थांबायचं नाही, आम्ही असलं तर काय नसलं तर काय, सिस्टम चालायला पाहिजे पुढं. त्या बाबतीने एक आम्ही सिस्टम बनवायचा प्रयत्न करायला लागलो. वेदर वी आर देअर और नॉट टुमॉरो, whether I may not have interest, whether he may not have interest, but still the system has to go on, the system has to survive, because the next generation of आमचा समाज आहे त्यांनी या सिस्टमला धरून पुढे जायला पाहिजे. तसलं एक मेकॅनिझम, तसला एक प्रयत्न मी करायला लागलो. कॉन्ट्रीब्युशन फॉर्मॅट, सगळे समाजचे लोक, कोणाकोणाला इंटरेस्ट आहे, प्राऊडली सीइंग रिटायर्ड मिलिटरी पीपल, डॉक्टर्स, रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये रिटायर्ड झालेले पीपल, लॉयर्स, बिझनेस पीपल, विमेन एंटरप्रेनर्स, असले एज्युकेशनचं सिस्टम मध्ये असलेले लोक आम्हाला जास्त भेटलं तर आम्ही पेनिट्रेशन करायला, काहीतरी अचीव करायला जास्त चान्सेस आहे. सो त्यामुळं सगळे ऑल वर्क्स ऑफ द पीपल, आमच्या मराठा समाजच्या लोकांना मी विनंती करतो, प्लीज, इट इज अ बिगिनिंग. आज संतोषला आलाय, भाषण केलंय, कॅबिनेट मिनिस्टर आहे, मी अजून 10 कॅबिनेट मिनिस्टर झालं तर काय, मुख्यमंत्री झालं तर सुद्धा काय होणार नाहीये. वी हॅव टू गेट युनायटेड. लक्षात ठेवा, आम्ही युनायटेड झालो देन ओनली काहीतरी कोणाला तरी विचारलं होतो. जरी युनायटेड नसलं तर आम्हाला पुढे त्रास होणार आहे. आणि आमचा एक 2-3 विचार आहे. का म्हणलं तर मी पहिल्यांदा साहेबला भेटल्यानंतर आमचा आणि त्यांचा आयडियोलॉजिकल विचार फार सिमिलर आहे. and moreover he is much more senior than me and he has seen more number of days, he has seen more number of people, he has traveled more number of miles than me, he has vast knowledge, he has got even wisdom also. आमच्या आणि त्यांचं आयडियोलॉजी मिळणं माझं सौभाग्य आहे. का म्हणलं तर मी असं बोलताना आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव करतो, जयंती करतो का नाही? करतो का नाही साहेब? वर्षावर्षात छत्रपती शिवाजी महाराजचं
ध्यान झालं 1680 ला. कधी 1618 झाल्यानंतर 1869 ला ज्योतिबाई फुले त्याने उडकून काढतात छत्रपती शिवाजी महाराजचा नाही, ज्योतिबाई फुले ज्योतिबाई फुले महात्मा ज्योतिबाई फुले उडकून काढतात 1869 ला. जवळजवळ 200 वर्ष पर्यंत कुठेही छत्रपती शिवाजी महाराज जयंती नाही आहे देशात. जवळजवळ 200 वर्ष कुठेही या देशात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाही. आज तुम्ही वाजवता, आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा एरियाने सगळं गुणगान म्हणतो. तुम्ही कधी लक्षात ठेवा, ज्योतिबाई फुलेला कधी आपण विसरायचं नाही. आणि ज्योतिबाई फुले, महात्मा ज्योतिबाई फुल्यांचा शाळा करणारा माणूस इथं आमच्या पुढे आहे. हे लई मोठं, इट्स नॉट अ स्मॉल थिंग. आम्हाला कोण मदत केलेलं आहे आणि कुठल्या समाजच्या होते ज्योतिबा फुले माहिती आहे तुम्हाला? हा, माळी. त्यांचे बायको काय केले माहितीये? शाळा कसल्या त्यामध्ये काढल्या माहिती तुम्हाला? सावित्रीबाई फुलेने तरी शाळेला शिकायला असं जात असताना आमचे हिंदू समाजचे लोक शेण टाकले त्यांच्यावर. शेण. युअर ऑल यंगस्टर्स, यू शुड लर्न, you should know the history, you should read history very well. त्या सोशल रिफॉर्मिस्ट एक ज्योतिबाई फुले साहेब ना कारण होतं ते त्या 1869 ला प्रारंभ झालेला छत्रपती शिवाजी महाराजचा जयंती आज चालू आहे म्हणलं तर आम्ही सगळं ನಮ್ಮೆಲ್ಲ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಬಂಧುಗಳು ಇನ್ನು ಮುಂದುಗಡೆ ನೀವು ಯಾವಾಗ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಜಯಂತಿಯನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಅವತ್ತು ಒಂದು ಹುದ್ದನ್ನು ಕಟ್ಟಿ ಜ್ಯೋತಿಬಾಯಿ ಮಹಾತ್ಮ ಫುಲೆ ಹೆಸರ ಮೇಲೆ ನೀವು ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಿ ಕಳಿಸ್ತೀವಿ. ಎರಡು विचारಗಳಿದಾವೆ. सोड रे बाबा, बास सगळं काय एवढं फोन करतोस? थांब, नवीन लग्न झालं काय तुझं? कशाला भीतोस मग? आम्हीच भीत नाही.